नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते ते आपण पाहणार आहोत. इकडे जानकी बेशुद्ध असते, त्यामुळे तिला बेडवर झोपवलेले असते आणि तिथे ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका आणि नानासाहेब असतात. सौमित्र म्हणत असतो की नक्की हे काय चाललेलं आहे, हे तर मला काही समजतच नाही. आता कुठे वहिनी सर्वातून बाहेर आल्या होत्या आणि परत आता वाढा उद्योग झाला आणि लताबाई कसं काय यांची आई असू शकेल, मला काही समजतच नाही आहे. यावर नानासाहेब म्हणतात, हो ना सौमित्र, तू ना याचं सोक्षमोक्ष लावच, नक्की काय गडबड आहे. ऋषिकेश देखील म्हणतो की माझं तर डोकंच बंद पडलंय. कालपर्यंत माझी आई म्हणून वावरणारी ती लता आज जानकीची आई आहे असं सांगते. नक्की काय चाललंय हे सर्व. अवंतिका देखील म्हणते, दादा पण जानकी वहिनीच्या डोळ्यात ना मला एवढा खरेपणा दिसला जो निर्दोष माणसाच्या डोळ्यात नसतोच. आणि मी हे सर्व वकील आहे म्हणून नाही म्हणत, कारण जानकी वहिनी बोलतच होत्या तशा, जे की खरंच असेल. यानंतर ऋषिकेश जानकीला उठवत असतो आणि म्हणतो, जानकी उठ ना गं आता. तेवढ्यात जानकी शुद्धीवर येते आणि शुद्धीवर आल्यावर तिला आठवू लागते की ती मंदिरात होती आणि तिथून तिची आई गायब झाली होती. मग ती आई आई असे म्हणत असते. जानकी उठून लगेच गडबडीत तिच्या आईला शोधू लागते. ऋषिकेश म्हणतो, अगं थांब, आपण शोधूया तुझ्या आईला. पण जानकी काही ऐकत नाही आणि ती उठून खाली निघते तिच्या आईला शोधण्यासाठी. तेवढ्यात तिथे पोलीस आलेले असतात. मग ती पोलिसांना म्हणते, अहो इन्स्पेक्टर, तुम्ही काय झालं. मग इन्स्पेक्टर म्हणतात, आता काय झालं, मला यावंच लागलं. काय झालं हे आता तुम्हीच आम्हाला विचारताय, तुम्हाला नाही माहीत का. पोलीस म्हणतात की तुम्ही काल शंकराच्या मंदिरामध्ये, तळकाठचं जे मंदिर आहे तिथे एका बाईला भेटला होतात का. मग जानकी म्हणते, हो बघा ना आई, बघा ना ऋषिकेश, मी भेटले होते एका बाईला, मी माझ्या आईला भेटले होते. पोलीस म्हणतात, तुम्हीच आमच्याकडे त्या बाईबद्दल तक्रार नोंदवली आणि तुम्हीच तिला तिथे जाऊन भेटलात ना. जानकी म्हणते, हो मी भेटले त्या बाईला आणि भेटल्यावरच मला समजलं की ती माझी आई आहे. हे ऐकून पोलीस चकित होतात. ते म्हणतात, काय, तुमची आई, ती बाई तुमची आई होती आणि तुम्हीच तुमच्या आईचा खून केला. हे ऐकून सर्व घरातले लोक चकित होतात. मग घरातले सर्व म्हणतात की अहो असं काय बोलताय तुम्ही. मग पोलीस म्हणतात की मी फक्त बोलतच नाही आहे, तर आता ॲक्शन घेत आहे. जानकींनी त्यांच्या आईला नदीमध्ये ढकलून बुडवून मारलं आहे. मग सौमित्र पोलिसांना विचारतो की तुमच्याकडे काय प्रूफ आहे. त्यावर पोलीस सांगतात की आमच्याकडे आय विटनेस आहे आणि त्यानेच आमच्याकडे पोलीस स्टेशनमध्ये येऊन सर्व सांगितलेलं आहे. जानकी हे सर्व खरं मानतच नाही. ती सांगत असते की काहीतरी चूक झाली आहे, माझ्या आईचा खून होऊच शकत नाही, तोही मी नाही करू शकत. मग पोलीस म्हणतात, आय एम सॉरी जानकी, पण आता आमच्याकडे प्रूफ आहे, आम्हाला अटक करावीच लागेल. पोलीस जानकीला अटक करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा ऋषिकेश मध्ये येतो आणि म्हणतो की थांबा, जानकीने असं काहीच केलं नसणार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. मग पोलीस म्हणतात की हे बघा रणदिवे, पोलिसांच्या कामात अडथळा आणू नका आणि जे काही बोलायचं असेल ते तुम्ही वकील घेऊन या आणि मग बोला. मग सौमित्र देखील ऋषिकेशला सांगतो की यांच्या कामात दखल द्यायला नको, आपण काही ते बोलून घेऊ आणि मी बघून घेईल सगळं. यानंतर पोलीस जानकीला अटक करून घेऊन जातात. मग ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी, पोलिसांकडे जरी साक्षीदार असला तरी मीच तुझी साथ देईल. मला माहिती आहे तू पूर्णपणे निर्दोष आहे, म्हणून टेन्शन घेऊ नकोस. आणि मग पोलीस जानकीला पोलीस स्टेशनला घेऊन जातात. तिथे गेल्यावर ते जानकीची विचारपूस करण्यासाठी बसलेले असतात. पोलीस तिथे येतात आणि जानकीला विचारतात, बोला आता, काय झालं होतं त्या दिवशी. मग जानकी सांगायला सुरुवात करते की तिला घराबाहेर एक पत्र भेटलं होतं आणि त्यामध्ये लिहिलेलं होतं की तळकाठच्या शंकराच्या मंदिरामध्ये भेट. मग मी तिथे गेले होते. तिथे गेल्यावर मला कळालं की लता कारखानीस ही माझी आई आहे. मग पोलीस म्हणतात की वा, आणि तुम्ही लगेच विश्वासही ठेवला. मग जानकी म्हणते, अहो कारण तसे पुरावे देखील होते ना त्यांच्याकडे. माझ्याबद्दल फक्त माझी आई आणि मधुभाऊ या दोनच व्यक्तींना माहीत होतं आणि तसे सर्व पुरावे लताबाईंकडे होते. मधुभाऊ हे जे मी ज्या आश्रमात वाढले त्या आश्रमाचे मधुभाऊ हे संचालक आहेत. आणि मी मधुभाऊंना देखील फोन करून विचारलं होतं, तेव्हा सर्व माहिती आणि पुरावे जुळले होते. मग पोलीस म्हणतात की अहो असे पुरावे कुठूनही गोळा करता येतात. आणि का हो,
खूप वर्षांपासून तुम्ही त्या बाईला भेटले पण नव्हतात आणि लगेच आत्ता तिने पुरावे दाखवल्यावर तुम्ही तिला आई कसं काय मानलं? यानंतर पोलीस स्टेशनमध्ये ऋषिकेश आणि सौमित्र येतो. त्यांना तिथे एक हवालदार अडवतो आणि आतमध्ये जाऊन देत नाही. तो सांगतो की पवार साहेब आणि जानकी मॅडम आतमध्ये आहेत आणि जानकी मॅडमची चौकशी सुरू आहे. यानंतर पोलीस ऋषिकेश आणि सौमित्राला भेटायला बाहेर येतात. मग सौमित्र सांगतो की मी जानकीचा वकील आहे, आम्हाला आय विटनेसला भेटायचे आहे. मग पोलीस त्या आय विटनेसला बोलवून आणायला सांगतात आणि तो आय विटनेस समोर येतो. आणि मग तो आय विटनेस सांगू लागतो की मी बॅनरची कामं करतो. त्या दिवशी सोमवारी मी बॅनर लावण्यासाठी तिथे आलो होतो आणि मला आरडाओरडा झाल्याचा आवाज आला. मग मी मागे वळून पाहिलं तर एक म्हातारी बाई ओरडत होती आणि एका बाईने तिला पाण्यामध्ये लोटून दिलं. यावर ऋषिकेश जोरात त्या माणसावर ओरडतो की तू खरं बोल. मग पोलीस ऋषिकेशला थांबवतात आणि म्हणतात, तुम्हाला जे काही खरं खोटं करायचं आहे ते कोर्टात करा, इथे नाही. इकडे घरी सुमित्रा रडत असते. मग अवंतिका तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. अवंतिका म्हणते, अहो आई तुम्ही गप्प बसा, सर्व नीट होईल. सुमित्रा म्हणते, कसं काय शांत होऊ गं, तिकडं जानकीला पोलीस घेऊन गेले आणि तिच्यावर खून करण्याचा आरोप आहे. असं कसं काय करू शकेल जानकी, मला तर काहीच समजत नाही आहे. यावर ऐश्वर्या सुमित्राला म्हणते की अहो आई का असं केलं नसेल जानकीने. माणूस हा एक कॉम्प्लिकेटेड प्राणी आहे, तो आपल्या स्वार्थासाठी काहीही करू शकतो. मग अवंतिका म्हणते की तुम्ही असं काहीच बोलू नका, आपल्याला माहिती आहे की जानकी वहिनी असं काहीच करू शकत नाही आणि तुम्ही जरा शांत बसा. ऐश्वर्या देखील काहीही बोलू लागते. मग अवंतिका आणि ऐश्वर्याचे भांडण सुरू होते. मग सुमित्रामध्ये चुरळते की अरे पुरे पुरे बास करा, इथे घरात काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय, निदान आमचा तरी विचार करा. इकडे ऋषिकेश जानकीला भेटण्यासाठी जेलमध्ये जातो. जानकी म्हणते, अहो ऋषिकेश मी खरंच काही नाही केलेलं. मग ऋषिकेश म्हणतो, हो अगं मला माहिती आहे तू काहीच नाही केलेलं. मग जानकी म्हणते, शोधलंत का आईला? ऋषिकेश म्हणतो, हो शोधणं चालूच आहे, मी आणि सौमित्र सगळं मुळशी पालतं घालू आणि आईला शोधू, तू टेन्शन नको घेऊ. आणि इकडे ऐश्वर्या लताला जिथे ठेवलेले असते त्या अड्ड्यावर जाते आणि लताबाईला तिथे खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं. ती तिथे जाते आणि टाळ्या वाजवून लताला शुद्धीवर आणते. लताबाई शुद्धीवर येते आणि म्हणते, अगं तू काय केलंस माझ्यासोबत? आणि मग ऐश्वर्या म्हणते, अगं तुला कसं काय सोडू मी, तू माझी साथ सोडली आणि तुझ्या मुलीची साथ दिली, पण मी असं नाही करणार, मी तुझीच साथ देईल आणि तुला सोडणारही नाही. ऐश्वर्या म्हणते की तुला मी आणलेलं आहे आणि या नाटकाचा डायरेक्टर फक्त मीच आहे, तुला सांगितलं होतं ना, तरी तू माझं ऐकलं नाही. आणि जेव्हा नट एखाद्या डायरेक्टरचं ऐकत नाही तेव्हा नट त्या नाटकातून त्या व्यक्तीला बाहेर काढून देतो. पण मी तसं नाही करणार, मी तर तुला या आयुष्यातूनच काढून देईल. कैलासवासी लता कारखानीस. मग लता म्हणते, बाई तू असं काय बोलतेस? मग ती म्हणते, अगं हो, तू इथे आहेस पण बाहेरच्या लोकांसाठी तू जिवंत नाही आहेस. तुला पाण्यात फेकून मारले आणि हे सर्व कोणी केलं माहिती आहे का तुला? हे सर्व तुझी मुलगी जानकीनं केले आणि नेलं आता तिला अटक करून आणि ती आता जेलमध्ये. आणि इकडे ऋषिकेश जानकीला सांगत असतो की तू काहीच काळजी नको करूस, आपण तुझ्या आईला नक्की शोधून काढू. आणि इकडे घरी गेल्यावर सुमित्रा ऋषिकेशला म्हणते की हे सर्व जानकीनेच केलं असणार आणि असं का केलं बरं? मग ऋषिकेश म्हणतो, आई तुला खरंच वाटतं की हे सर्व जानकीनं केलं? सुमित्रा म्हणते, हो. आणि ओवी देखील ऋषिकेशला प्रश्न करत असते की का हो बाबा, आईला पोलिसांनी धरून नेलं का आणि आता आई कधीच येणार नाही का, असं मी ऐकलं गुलाब काकांकडून. आणि तिकडे जानकी जेलमध्ये म्हणत असते की देवी आई तू सुद्धा एक आई आहेस, प्लीज माझ्या आईला माझ्याकडे पाठव ना आणि तिचं नक्की काय झालं मला हे कळू दे. आणि इथेच हा भाग संपतो. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. भेटूया पुढील भागात.